मित्रांनो, 2800 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करत केंद्र सरकारने ॲग्रोस्टेक नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी बांधवांना विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी दिली जात आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना बरेचसे फायदे होतील असे सांगण्यात येत आहे. तर हा फार्मर युनिक आयडी नेमके काढायचे कसे, कुठे काढायचे, त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय काय असणार, तसेच या फार्मर युनिक आयडीचे फायदे काय आहेत, ही सर्व माहिती या ठिकाणी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही फार्मर युनिक आयडी प्रत्येक शेतकऱ्याला खूप गरजेची ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम या फार्मर युनिक आयडीचे फायदे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शेतकरी बांधवांना सर्व शासकीय योजनेचा लाभ घेण्यामध्ये काही अडचण न यावी यासाठी हा फार्मर युनिक आयडी तयार केला जात आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड असते त्याचप्रमाणे आपल्या शेतजमिनीचं हे आधार कार्ड म्हणजेच फार्मर युनिक आयडी असणार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा आधार कार्ड आपण या ठिकाणी एंटर केल्यास एखाद्या पोर्टलवर तर त्याची सर्व माहिती येत असते. त्याचप्रमाणे यापुढे आता ज्या काही शेतकरी योजना असतील किंवा इतर काही शासकीय योजना असतील त्याच ठिकाणी फार्मर युनिक आयडी टाकला तर त्या शेतकऱ्याचं जे काही शेतजमिनीचा तपशील आहे सर्व या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याकरिताच हे फार्मर युनिक आयडी तयार करण्यात येत आहे. फार्मर युनिक आयडी तुमच्या जवळच्या CSC सेंटरमधून काढू शकता. शेतकऱ्यांकडून CSC केंद्र चालक कोणतीही फी घेणार नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याच्या नोंदणीमागे CSC केंद्राला 15 रुपये शासनामार्फत दिले जाणार आहे. तर ही योजना म्हणजेच फार्मर युनिक आयडी ही काढताना तुम्हाला काहीही फी द्यायची गरज नाही. तर यासाठी कागदपत्रे काय काय लागतील, तर सर्वप्रथम तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तुम्हाला कोणत्या कागदपत्राची गरज पडणार नाही, कारण सातबारा उतारा असेल किंवा अट असेल हे तर तुम्हाला गट नंबर, तुमचा खाते क्रमांक तुम्हाला माहीतच असतोच आणि पोर्टलवर ऑटोफिल पद्धतीने तो येत सुद्धा आहे. तुम्हाला फक्त व्हेरीफाय करायचा आहे. त्यामुळे CSC सेंटरमध्ये जात असताना तुमचा मोबाईल क्रमांक जो आधार क्रमांकाला लिंक आहे तो सोबत घेऊन जायचा, आधार कार्ड सोबत घेऊन जायचे. या योजनेसाठी एवढेच कागदपत्रे लागणार आहेत. या योजनेची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, योजनेबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.